नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। क्लर्क पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। ऑलमोस्ट 700 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी ज्याने कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेतलेली असेल तो विद्यार्थी यासाठी एलिजिबल राहणार आहेत। याशिवाय फायनल इयरचे विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहेत। याबाबत मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। SBI लिपिक भरती 2025 यामध्ये अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे 6 तारखेपासून। 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। समोर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, यामध्ये एज लिमिट 20 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंतचे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत। परंतु ही पात्रता फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे। इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। यामध्ये OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षे, SC/ST विद्यार्थ्यांना 5 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। म्हणजेच बघा OBC विद्यार्थी 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो आणि SC/ST विद्यार्थी हा 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। यानंतर PWBD विद्यार्थी यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार 10 वर्षे, 13 वर्षे आणि 15 वर्षापर्यंत सुद्धा एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। तुमच्या कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे, ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, आता बघा शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो। तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। याशिवाय फायनल इयरचे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात। फक्त बघा तुम्ही जर फायनल इयरमध्ये असाल तर 31 डिसेंबर 2025च्या आधी, ओके 31 डिसेंबर 2025च्या आधी तुमची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे। ओके, म्हणजेच फायनल इयरचा निकाल तुमचा लागला असलेला पाहिजे। ओके, मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल। आता समोर बघा एक्झाम पॅटर्न बघा, मी तुम्हाला प्रिलिम परीक्षेच्या एक्झाम पॅटर्न सांगून देतो। मेन्स परीक्षेच्या बघा एक्झाम पॅटर्न जेव्हा तुम्ही प्रिलिमपासून मेन्स परीक्षेचा फॉर्म भराल मी तेव्हा तुम्हाला सांगणार आहे। सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रिलिमचा फॉर्म भरून राहिले आहे तर प्रिलिमच्या एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये तुम्हाला 3 विषय राहणार आहेत। पहिला विषय म्हणजे इंग्रजी भाषा, दुसरा विषय म्हणजे मॅथमॅटिक्स आणि तिसरा विषय म्हणजे रिझनिंग। यामध्ये इंग्लिश लँग्वेजवर 30 प्रश्न विचारले जातील आणि या 30 प्रश्नांवर 30 मार्क राहणार आहेत। मॅथमॅटिक्सवर 35 प्रश्न विचारले जातील आणि या 35 प्रश्नांवर 35 मार्क्स राहणार आहेत आणि रिझनिंगवर 35 प्रश्न विचारले जातील आणि या 35 प्रश्नांवर सुद्धा 35 मार्क राहणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि 100 प्रश्नांवर तुम्हाला 100 मार्क राहणार आहेत आणि एका तासामध्ये तुम्हाला हा जो पेपर आहे तुम्हाला सोडवावा लागेल। परंतु तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 20 मिनिटे वेळ मिळणार आहे। ओके, इंग्रजी भाषेसाठी 20 मिनिटे, गणितासाठी 20 मिनिटे आणि रिझनिंगसाठी 20 मिनिटे। अशा प्रकारे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचे आहे आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत। ओके, आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार आहे 0.25 मार्क, म्हणजे 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग ही राहणार आहे। ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजलेला असेल। आता समोर बघा टोटल जागा बघून घ्या। टोटल जागा आहे 6,500। ओके, 6,500च्या जवळपास भारतामध्ये जागा आहे। ओके, भारतात, परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थी सहसा महाराष्ट्रामध्येच फॉर्म भरतात म्हणून मी तुम्हाला 700 जागा थंबनेलमध्ये लिहून दिलेल्या आहेत। आता 700 जागा बघा किती आहेत, 689 जागा आहेत टोटल। ओके, यामध्ये रेग्युलर जागा आहेत 476 आणि बॅकलॉग जागा आहेत 213। अशा प्रकारे 689 जागांसाठी तुम्ही आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्हाला इतर राज्यांमध्ये फॉर्म भरायचे आहे तर तुम्ही तो सुद्धा भरू शकता, फक्त तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज यायला पाहिजे। ओके, लोकल लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार, ती टेस्ट तुम्हाला पास करावी लागणार। परंतु जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही, कारण तुमची 10वी परीक्षा आणि 12वी परीक्षा, ओके 10वी आणि 12वी, तुमची 10वी आणि 12वी, 10वी किंवा 12वी, ओके दोनही नाही, 10वी किंवा 12वी जर तुमची बघा महाराष्ट्रातून झालेली असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची काही गरज नाही, कारण 10वीमध्ये तुम्ही मराठी भाषा घेऊन तुम्ही पेपर पास केलेला असतो। ओके, 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये तुम्ही मराठी भाषा घेऊन पेपर पास केलेला असतो, तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची काही गरज नाही। परंतु जर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरला आणि जर 10वी किंवा 12वी तुम्ही तिथून केलेली नसेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे। ओके,
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की हे सुद्धा तुम्हाला समजलेलं असणार. ओके, आता समोर बघा स्थानिक भाषेची चाचणी म्हणजे लोकल लँग्वेज टेस्ट. हे बघा, जर उमेदवाराने 10वी किंवा 12वीमध्ये निवडलेली स्थानिक भाषा शिकलेली नसेल तर त्यालाही चाचणी द्यावी लागणार आहे. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, 10वी किंवा 12वीमध्ये जर तुम्हाला मराठी विषय असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही. इतर राज्यांमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. आणि जर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये जिथे जास्त जागा आलेल्या असतील तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आता समोर बघा अर्ज शुल्क बघा. SC, ST, PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फीस भरायची नाही. जनरल कॅटेगरी, OBC आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 750 रुपये फीस भरायची आहे. ओके, आता ही जर तुम्हाला संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून घेऊ शकता. याशिवाय आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करायला पाहिजे. तिथे तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर जाहिराती तुम्हाला तिथे मिळणार आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.